नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय गणित प्रथम सत्र परीक्षा म्हणजे फर्स्ट सेमिस्टरची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत. सेमीची प्रश्नपत्रिका आपण सोडवतोय. क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द स्टेटमेंट. इथे करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. द अँगल हुज मेजर इज ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180 इज कॉल्ड ऑब्ट्यूज अँगल. If a diameter of circle is 4 centimeter, then its radius will be 2 centimeter because the radius of a circle is half of diameter. Diameterच्या half असते, निम्मे असते. Third, 24 is a composite number. 3, 13 and 17 are prime numbers and 24 is a composite number. Then B, the center of the circle given below is O. O is the center of the circle. There are other points and line segments given in the diagram. या डायग्राम मध्ये आपल्याला लाइन सेगमेंट दिलेले आहेत. फाइंड द रेडी डायमीटर अँड कॉर्ड्स इन द डायग्राम अँड राईट देअर नेम्स इन द बॉक्स. रेडी, इथं रेडियस आपल्याला लिहायचे आहेत. रेडियस इज अ जॉइनिंग द पॉइंट्स सेंटर अँड द पॉइंट ऑन द सर्कल OC. सेगमेंट OC, segment OB, segment OD and segment OA are the radii of circle. Diameters, diameter AB and diameter CD. सेंटर पॉइंट मधून पास होणारा जो सेगमेंट आहे तो असतो डायमीटर. देन कॉर्ड, CE is a chord. Write the following numbers using Roman numerals. 7, this is the Roman numerals. 18 is 10 and then 8. Second question, solve the following sub questions any 6. Add 24,12,636 plus 23,19,058. इथे ॲडिशन करायची आहे. इथं ॲडिशन केलेले आहे. टेन्स प्लेस, युनिट्स प्लेस, 10 प्लेस हे व्यवस्थित एकाखाली एक लिहा. आन्सर इज द 47,31,694. देन सेकंड, राईट फोर 3 digits numbers that are multiples of 10. आता मल्टिपल्स ऑफ 10 लिहायचे असेल आपल्याला तर ज्या ठिकाणी युनिट्स प्लेसला 0 आहे, दिस इज द मल्टिपल ऑफ 10. सो 450, 200, 150, 350 तुम्ही कोणतेही इथं लिहू शकता. Then fourth example, draw an angle of measure 60 degree with the help of the protractor and name it. This is the angle of 60 degree. पहिल्यांदा तुम्ही BC हा रे काढून घ्या. B वरती सेंटर पॉइंट, प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉइंट ठेवा आणि राईट साईडने काउंट करून 60ला तुम्ही इथं खूण केली तर ते जोडलं तर हा अँगल ABC हा 60 डिग्रीचा अँगल आहे. देन फिफ्थ, सबट्रॅक्ट 2/7 - 1/4. 2/7 - 1/4. इथं डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, डिनॉमिनेटर्स आर डिफरंट. सो क्रॉस मल्टिप्लाय ऑन द न्यूमरेटर. 2 multiplied by 4 and 1 multiplied by 7. And at denominator take the multiplication of
denominator 7 into 4, 7 into 4. तर 2 4 जा 8, 7 4 जा 28, 1 7 जा 7 and 7 4 जा 28. त्याचे डिनॉमिनेटर सेम झाले. मग सेम झाले असतील तर त्याच्यापैकी एक डिनॉमिनेटर लिहा. 8 minus 7 is 1. 1 upon 28 is the answer. Then 6. Draw a circle of radius 5 semi. आता इथं 5 सेमीचं रेडियस 5 सेमी रेडियस असले सर्कल आपल्याला काढायचं आहे. कंपॉसमध्ये 5 सेमी अंतर घ्या आणि इथं सर्कल काढा. तर हे जे हा रेडियस 5 सेमीचा आहे. देन राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. आता इथं आपल्याला रोमन नंबर्स दिलेत आणि इंटरनॅशनल लिहायचे. 10 + 7 is 17. 10 + 10 20. Then 8. A company manufactured 44,736 scooters in a certain year and 43,150 in the next year. How many more scooters did the company manufacture in the previous year? प्रिव्हियस इयरला किती जास्त स्कूटर्स तयार केल्या असं इथं आपल्याला विचारलेलं आहे. कारण प्रिव्हियस इयरला किती केले 44,730 आणि नंतरच्या इयरला सर्टन इयरला केलेला आहे 43,150. सो हिअर इज द सबट्रॅक्शन. 44,730 minus 43,150 and answer is 1,580. 1,580 more scooters did the company manufacture in the previous year. Now question 3. Solve the following sub-questions. Write the proper number in the boxes. इथं 3/4 दिले. आता 3चा इथं झालेला आहे 12. म्हणजे 3ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं 4ने. 3 × 4 is 12. सो 4 also मल्टिप्लाय बाय 4. कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं असतं. सो 4 × 4 is 16. देन हिअर बॉक्स अपॉन 5 10/25. आता इथं 10 आहे आणि इथं डिनॉमिनेटर 25 आहे. 25चा किती झाला 5 झाला. म्हणजे 25ला 5ने डिवाईड केलं की 5 होणार आहे किंवा 5ला 5ने मल्टिप्लाय केलं की 25 होणार आहे. म्हणजे या ठिकाणी 2ला 5ने मल्टिप्लाय केलं तर 10 येणार आहे किंवा 10ला 5ने डिवाईड केलं तर 2 येणार आहे. याप्रमाणे तुम्ही इथं हे सॉल्व करू शकता. 7/9 इज इक्वल टू 14 अपॉन इथं बॉक्स दिलेला आहे. आपण इथे 18 लिहिलं आहे. आता 7चा तयार झालेला आहे तर 14. 7 × 2 is 14. So 9 also multiply by 2. 9 × 2 is 18. Second question. Look at the pictures given below. Decide whether the lines given in each picture are parallel or perpendicular to each other and write the answer in the box. These lines are the perpendicular lines. These are the parallel lines. These are the perpendicular lines. Girja needs 35 curtains to pack 1,400 books. There are an equal number of books in each curtain. How many books did she pack into each curtain? आता या ठिकाणी गिरजाकडे 35 कर्टन्स आहेत आणि 1,400 बुक्स तिला पॅक करायचे. तर एका बॉक्समध्ये किती बुक्स पॅक करावे लागतील म्हणजे 30 आणि समान बुक्स आपल्याला इथे पॅक करायचे आहेत तर 35 कर्टन्स पूर्ण होतील. तिथे डिव्हिजन येणार आहे. 1,400 मल्टिप्लाय बाय 35. 35 4 जा 140. 140 minus 140 0 and 0 as it is. So 40 books did she pack into each curtain. Then fourth, the expanded form of the number is given. Write the number.
70,000 प्लस 5,000 प्लस 800 प्लस 40 प्लस 3. आता 800 प्लस 40 प्लस 3 843 प्लस 5,843 प्लस 70,000 मीन्स 70,843. किंवा तुम्ही हे नंबर्स एकाखाली एक लिहूनसुद्धा आन्सर काढू शकता. तिथं 4 lakhs प्लस 60,000 प्लस 900 प्लस 7. याचा आन्सर आहे 4,60,907. 80 lakhs प्लस 20,000 प्लस 3,000 प्लस 100 प्लस 6. 80 lakhs 23,106 is the answer. Then question 5. In the given figures S, L, M, N are the points on the circle. हे सर्कलवरचे पॉईंट्स दिलेले आहेत. आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द फिगर. End points are S and M. S and M. So R, S, L, M or R, M, L, S किंवा आर्क तुम्ही S, N, M पण घेऊ शकता. इथे मी लिहिलेले आहेत. राईट द नेम्स ऑफ द आर्क विथ द एंड पॉईंट्स L and N. L and N. L, M, N or आर्क N, M, L. आर्क L, S, N याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. फक्त एंड पॉईंट्स लक्षात ठेवायचे. मधलं कुठलाही पॉईंट्स तुम्ही घेऊ शकता. राईट द नेम ऑफ द आर्क विथ द एंड पॉईंट्स M and R. M and R. आर्क M, N, R. आर्क R, N, M किंवा आर्क M, S, R. आर्क M, L, R याप्रमाणे तुम्ही इथं लिहायचं आहे. नाउ 6th प्रॉब्लेम. The management of a certain factory had 25,40,600 in the labor welfare fund. 25,40,600 एवढी रुपीज त्यांच्याकडे मॅनेजमेंटकडे आहेत. फ्रॉम हिज फंड 12,37,865 वेअर यूज फॉर मेडिकल एक्सपेन्स. आता इथं एक्सपेन्सेस म्हणजे मेडिकल एक्सपेन्ससाठी एवढी यांनी खर्च केलेले आहेत. म्हणजे इथं काय करावं लागेल, आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. 25,40,600 मधनं 12,37,865 सबट्रॅक्ट केले तर इथं शिल्लक राहिलेले आहेत 13,02,735. पुढं काय केलं की 8,42,317 वेअर स्पेंट ऑन द एज्युकेशन ऑफ द वर्कर्स चिल्ड्रन अँड द रिमेनिंग वाज पुट असाइड फॉर अ कॅन्टीन. हाऊ मच मनी वाज पुट असाइड फॉर द कॅन्टीन. मग एवढी रक्कम पुन्हा त्यांनी खर्च केलेली आहे फॉर एज्युकेशन्स ऑफ द वर्कर्स चिल्ड्रन. मग हे पुन्हा आपण सबट्रॅक्ट केलं तर इथं आन्सर येते 4,60,418. आणि एवढी रक्कम त्यांनी 4,60,418 वाज पुट असाइड फॉर द कॅन्टीन. Fourth question. Solve the following questions. Write the place name and the place value of digit in the following number. तर डिजिट दिलेला आहे 7,82,819. आता 7 त्याचं प्लेस नेम आहे लॅक्स आणि त्याची व्हॅल्यू आहे 7 लाख. 8 प्लेस व्हॅल्यू आहे 80,000 त्याचं प्लेस आहे 10,000. 2चं दिलेलं आहे 800 प्लेस व्हॅल्यू 800. 10s 90 म्हणजे इथे येणार आहे 9 आणि हे पुढचं दिलेलं आहे. सेकंड, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. इथे डायग्रॅम दिली आहे. आपल्याला अँगल्स दिलेले आहेत. नेम ऑफ द अँगल लिहायचं आहे. व्हर्टेक्स अँड साईड ऑफ द अँगल. आता इथे अँगल आहे LMN और NML. याचा व्हर्टेक्स आहे M. साईड येणार आहेत ML और साइड MN. सेकंड,
अँगल इज, फक्त अँगलचे इथं छोटा सिम्बॉल करायचा आहे, UVW और अँगल WVU. वर्टेक्स इज अ V अँड साइड्स दिलेलेच आहेत आपल्याला VU अँड VW. थर्ड DEF, अँगल DEF और अँगल FED. E इज द वर्टेक्स अँड साइड्स आपल्याला दिलेले आहेत, किंवा तुम्ही ED अँड साइड EF. थर्ड, 14 families in a society together bought 8 sacks of wheat, each weighing 98 kilograms. If they share the wheat equally, what was the share? 14 फॅमिलीजने 8 सॅक्स आणलेत गव्हाचे, वीट म्हणजे गहू, आणि एका सॅकमध्ये 98 किलोग्रॅम्स आहेत. तर टोटल वीट किती येणार आहे? 98 किलोग्रॅम्स मल्टिप्लाय बाय 8, ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण तर 784 किलोग्रॅम्स इज अ टोटल वीट. आणि 14 फॅमिलीजमध्ये ते आपल्याला समान डिवाईड करायचं आहे, वाटून घ्यायचं आहे. मग इथं आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. 784 डिवाइड बाय 14. 14 5 is 70. 8 minus 0 is 8. 7 minus 7 is 0. Take 4 is 84. 14 6 is 84. So 56 kilograms wheat share of each family. प्रत्येक फॅमिलीला 56 किलोग्रॅम्स वीट मिळणार आहे. नाउ फोर्थ, सम नंबर्स आर गिवन इन द टेबल बिलो, राईट ऑल देअर फॅक्टर्स. आता इथं 5ला कोणकोणत्या नंबरने कंप्लीट डिवाइड होतो ते आपल्याला शोधायचे, पूर्ण भाग जातो. आता 5, 1 and 5, 18, 1 2 3 6 9 18 या सगळ्या पाड्यांमध्ये येतो, किंवा या संख्यांनी पूर्ण भाग जातो 18ला. 22 1 2 11 22 अँड 25 1 5 अँड 25. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण क्वेश्चन पेपर सॉल्व केलेला आहे. अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.